नमस्कार ॲस्पिरंट्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. आपल्या आजूबाजूला लाखो प्रकारचे प्राणी आहेत, पण कधी विचार केला आहे का की गांडूळ आणि जळू यांना एकाच गटात का ठेवलं जातं? किंवा तारा मासा नावाप्रमाणे खरंच मासा आहे का? बरोबर. आणि आपण म्हणजे मानव या अफाट प्राणीसृष्टीत नेमकं कुठे बसतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एकाच गोष्टीत आहेत: प्राणी वर्गीकरण. चला तर मग आज प्राण्यांच्या या विशाल कुटुंबाची, त्यांच्या वर्गीकरणाची ओळख करून घेऊया. सुरुवात करूया एका खरं तर खूप मोठ्या आकड्याने. पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष म्हणजे जवळपास 70 लाख प्राण्यांच्या प्रजाती आहेत. हो, 70 लाख. आणि एवढ्या प्रचंड गर्दीत प्रत्येकाला ओळखायचं कसं? हाच प्रश्न आहे. इथेच मग वर्गीकरण मदतीला येतं. पण वर्गीकरण म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत प्राण्यांमधील साम्य आणि फरकांवर आधारित त्यांचे गट आणि उपगट तयार करणे म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण. आणि याचे फायदे तर अनेक असणार. अभ्यास सोयीस्कर होतो हे तर उघड आहे. हो, शिवाय एका गटातील प्राण्याच्या अभ्यासावरून त्या गटातील सर्व प्राण्यांची माहिती मिळते. प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी म्हणजे इव्होल्यूशन बद्दल माहिती मिळते. अच्छा, म्हणजे कोण कोणाचा पूर्वज आहे हे कळतं. अगदी. प्राण्यांना ओळखणं सोपं होतं, त्यात अचूकता येते, त्यांचं इतर सजीवांशी असलेलं नातं समजतं. प्रत्येक प्राण्याचा अधिवास म्हणजे हॅबिटॅट आणि निसर्गातलं त्याचं स्थान हेही समजायला मदत होत असेल. निश्चितच. आणि प्राण्यांमधील विविध प्रकारच्या अनुकूलनांची म्हणजे अडॅप्टेशन्सची माहिती सुद्धा मिळते. खूपच व्यापक फायदे आहेत. तर या वर्गीकरणाचा काही इतिहास आहे का? याची सुरुवात कोणी केली? हो, आहे ना. सर्वात आधी ग्रीक तत्ववेत्ता ॲरिस्टॉटल यांनी प्राण्यांचं वर्गीकरण केलं. ॲरिस्टॉटल म्हणजे खूप पूर्वीपासून हे प्रयत्न सुरू आहेत. हो, पण त्यांची पद्धत कृत्रिम होती, म्हणजे आर्टिफिशियल मेथड. शरीराचा आकार, सवयी, अधिवास अशा वरवरच्या गोष्टींवर आधारित. ओके. त्यांच्यासारखे अजून कोणी शास्त्रज्ञ होते का? होते ना. थिओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस यांनी सुद्धा याच पद्धतीचा वापर केला. पण मग वैज्ञानिक पद्धत कधी आली? नंतरच्या काळात नैसर्गिक पद्धत म्हणजे नॅचरल मेथड आली. ही नैसर्गिक संबंधांवर आधारित होती. नैसर्गिक संबंध म्हणजे नक्की काय? म्हणजे शरीररचना, पेशी, गुणसूत्रे आणि जैवरासायनिक गुणधर्म अशा खोलवरच्या गोष्टी. आणि आजच्या काळात कोणती पद्धत वापरली जाते? आजच्या काळात उत्क्रांतीवाद पद्धत म्हणजे इव्होल्युशनरी मेथड वापरतात. ही पूर्णपणे उत्क्रांतीवादावर आधारित आहे. आणि याचं श्रेय कोणाला जातं? याचं श्रेय डोब्झान्स्की, मेयर आणि कार्ल वूज यांना दिलं जातं. ठीक आहे. तर मग वर्गीकरणाच्या मुख्य पद्धती कोणत्या आहेत? आपण पारंपरिक पद्धतीपासून सुरुवात करूया. पारंपरिक पद्धतीचा मुख्य आधार होता शरीरात पृष्ठरज्जू म्हणजे नोटोकॉर्ड असणं किंवा नसणं. ओके, पृष्ठरज्जू. यावरून 2 गट तयार झाले असतील? बरोबर. पहिला गट असमपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे नॉन कॉर्डेट्स. नावावरूनच कळतंय यांच्यात पृष्ठरज्जू नसणार. हो, यांच्या शरीरात पृष्ठरज्जू नसतो. ग्रसणीमध्ये कल्लाविधरे म्हणजे गिल स्लिट्स नसतात. आणि चेतासंस्थेचं काय? चेतारज्जू म्हणजे नर्व्ह कॉर्ड भरीव, युग्मी आणि शरीराच्या अधर बाजूस म्हणजे वेंट्रल साईडला असतो. अधर बाजू म्हणजे पोटाकडची बाजू. आणि हृदय? हृदय पृष्ठबाजूस म्हणजे डॉर्सल साईड किंवा पाठीकडच्या बाजूला असतं. आणि दुसरा गट अर्थातच समपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे कॉर्डेट्स असणार. अगदी. यांच्यात पृष्ठरज्जू असतो. श्वसनासाठी कल्लाविधरे किंवा फुफ्फुसे असतात. आणि यांची चेतासंस्था असमपृष्ठरज्जूंच्या अगदी विरुद्ध असणार. आणि हृदय अधर बाजूस म्हणजे आपल्यासारखं पोटाच्या बाजूला असतं. ही झाली पारंपरिक पद्धत. पण आता नवीन पद्धती वापरल्या जातात, बरोबर? रॉबर्ट विटाकर यांच्या पंचसृष्टीनुसार. हो, आता वर्गीकरणासाठी काही नवीन निकष वापरले जातात. कोणते आहेत ते निकष? पहिला निकष आहे रचनात्मक संघटन म्हणजे लेव्हल्स ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे शरीर कशापासून बनलं आहे? पेशी, ऊती की अवयव? अगदी. जीवद्रव्य स्तर, पेशी स्तर, पेशी ऊती स्तर, ऊती अवयव स्तर आणि अवयव संस्था स्तर असे टप्पे आहेत. ठीक आहे. दुसरा निकष? दुसरा निकष आहे शारीरिक सममिती म्हणजे बॉडी सिमेट्री. अच्छा, म्हणजे शरीराचा आकार. हो, यात 3 प्रकार आहेत. असममित शरीर म्हणजे असिमेट्रिकल बॉडी, म्हणजे ज्याला कोणत्याही प्रतलातून विभागलं तरी 2 सारखे भाग मिळत नाहीत. जसं की स्पंज. बरोबर. दुसरा प्रकार अरीय सममिती म्हणजे रेडियल सिमेट्री. तारामासा. मध्यातून कोणत्याही प्रतलातून कापलं तरी 2 सारखे भाग मिळतात. अगदी. आणि तिसरा प्रकार आहे द्विपार्श्व सममिती म्हणजे बायलॅटरल सिमेट्री. म्हणजे मानव किंवा फुलपाखरो.
शरीराच्या मध्यातून एकाच अक्षातून 2 सारखे डावा आणि उजवा भाग करता येतात. परफेक्ट. तिसरा निकष आहे जननस्तर म्हणजे जर्म लेयर्स. हे भ्रूण अवस्थेतील पेशींचे थर असतात, बरोबर? हो, काही प्राणी द्विस्तरी म्हणजे डिप्लोब्लास्टिक असतात. त्यांच्यात फक्त बहिर्जननस्तर एक्टोडर्म आणि अंतर्जननस्तर एंडोडर्म हे 2च थर असतात. आणि काही त्रिस्तरी. हो, ट्रिप्लोब्लास्टिक. त्यांच्यात या 2 थरांच्या मध्ये मध्यजननस्तर म्हणजे मिझोडर्म हा तिसरा थरही असतो. ओके. पुढचा निकष कोणता? चौथा महत्वाचा निकष आहे देहगुहा म्हणजे बॉडी कॅव्हिटी किंवा कोएलोम. देहगुहा म्हणजे शरीरातील पोकळी. बरोबर. शरीर आणि आतल्या अवयव यांच्यामधील पोकळी. ज्यांच्यात ही पोकळी नसते त्यांना देहगुहाहीन म्हणजे अकेलोमेट म्हणतात. आणि ज्यांच्यात असते? त्यातही 2 प्रकार. काहींमध्ये फसवी देहगुहा असते, ज्याला स्युडोकोलोमेट म्हणतात. आणि ज्यांच्यात खरी विकसित देहगुहा असते त्यांना सत्य देहगुहा असलेले म्हणजे युकोलोमेट म्हणतात. आणि शेवटचा निकष आहे खंडीभवन म्हणजे सेगमेंटेशन. खंडीभवन म्हणजे गांडोळासारखं शरीर छोट्या छोट्या समान भागांत विभागलेलं असणं. अगदी बरोबर. चला, तर मग या निकषांच्या आधारे आपण असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे संघ पाहूया. सुरुवात करूया. पहिला संघ कोणता? पहिला संघ आहे रंध्रीय प्राणी संघ म्हणजे फायलम पॉरिफेरा. पोरिफेरा म्हणजे स्पंज. हो, यांना स्पंज म्हणतात. यांची शरीर रचना सर्वात साधी असते. शरीरावर ऑस्टिया आणि ऑस्क्युला नावाची लहान मोठी छिद्र असतात. आणि यांच्या आत काही विशेष पेशी असतात असं ऐकलंय. बरोबर. त्यांच्या शरीरात कॉलर पेशी म्हणजे कॉलर सेल्स असतात. हे प्राणी स्थानबद्ध म्हणजे सेडेंटरी असतात. एकाच जागी चिकटून राहतात. आणि शरीर असममित असतं. याची उदाहरणं कोणती? सायकॉन युस्पॉन्जिया, ज्याला आपण अंघोळीचं स्पॉन्ज म्हणतो, आणि हायलोनिमा. ठीक आहे. पोरिफेरा नंतर पुढचा संघ आहे सिलेंटेरेटा किंवा निडारिया. फायलम कोइलेंटेरेटा निडारिया. जेलीफिश आणि हायड्रा यांचा गट. हो, यांचा आकार दंडगोलाकृती म्हणजे पॉलिप किंवा छत्रीसारखा म्हणजे मेड्युसा असतो. आणि यांच्यात दंशपेशी असतात, बरोबर? अगदी मुखाभोवती दंशपेशीयुक्त शुंडके म्हणजे टेंटॅकल्स विथ सीडोब्लास्ट्स असतात. यांची रचना द्विस्तरीय आणि अर्यसममित असते. उदाहरणार्थ जेलीफिश, हायड्रा आणि प्रवाळ म्हणजे कोरल्स. बरोबर. यानंतर येतो तिसरा संघ, चपट्या कृमींचा संघ, फायलन प्लॅटीहेल्मंथिस. नावाप्रमाणेच यांचं शरीर पात्यासारखं चपटं असणार. हो, आणि हे बहुतेक अंतःपरजीवी म्हणजे एंडोपॅरासाइट्स असतात. देहगुहाहीन आणि त्रिस्तरीय रचना असते. एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे प्राणी उभयलिंगी म्हणजे हर्माफ्रोडाईट असतात. बरोबर. उदाहरणार्थ प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक आणि पट्टकृमी. यानंतर येतात गोलकृमी. हो, चौथा संघ गोलकृमी प्राणीसंघ, फायलम ॲस्केलमेंथिस. यांचं शरीर लांबट, धाग्यासारखं आणि दंटगोलाकार असतं. आणि यांच्यात देहगुहा असते पण फसवी. अगदी. आभासी देहगुहा म्हणजे स्युडोकोलोमेट असते. शरीर त्रिस्तरी असतं आणि हे प्राणी एकलिंगी म्हणजे युनिसेक्शुअल असतात. पोटातील जंत आणि हत्तीपाय रोगाचा जंत ही याची उदाहरणं आहेत. बरोबर. पुढचा 5वा संघ आहे वलई प्राणी संघ, फायलम ॲनिलिडा. गांडूळ आणि जळू यांचा संघ. यांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे खंडीभवन. हो, शरीर लांबट असून खंडीभूत असतं. यांच्यात सत्य देहगुहा म्हणजे युकोलोमेट रचना असते. आणि हालचालीसाठी? प्रचलनासाठी दृढ रोम, सेटे, परापाद, पॅरापोडिया किंवा चूषक सकर्स यांचा वापर होतो. शरीराभोवती एक विशिष्ट उपचर्म म्हणजे क्युटिकल असतं. उदाहरणं तर आपण पाहिलीच, गांडूळ, जळू आणि नेरिस. आता येतो पृथ्वीवरचा सर्वात मोठा प्राणीसंघ, संधिपाद प्राणीसंघ, फायलम आर्थ्रोपोडा. बरोबर. यांना जोडलेली उपांगे म्हणजे जॉइंटेड अपेंडेजेस असतात. आणि शरीरावर कायटिनयुक्त बाह्य कंकाल म्हणजे चिटिनस एक्सोस्केलेटन असतं, जे त्यांना संरक्षण देतं. हो, आणि हे खोल महासागरापासून उंच पर्वतांपर्यंत सर्वत्र आढळतात. उदाहरणं तर अगणित आहेत. खेकडा, कोळी, विंचू, झुरळ, फुलपाखरू, पैसा. अगदी. यानंतर येतो प्राण्यांमधला दुसरा सर्वात मोठा संघ, मृदुकाय प्राणीसंघ, फायलम मॉलस्का.
यांचं शरीर मऊ आणि बुळबुळीत असतं. बहुतेकांच्या शरीरावर कॅल्शियम कार्बोनेटचं संरक्षक कवच असू शकतं. गोगलगाय, ऑक्टोपस आणि शिंपला ही याची उत्तम उदाहरणं आहेत. बरोबर. 8वा संघ आहे कंटकचर्मी प्राणीसंघ, फायलम एकायनोडर्मॅटा. नावाप्रमाणेच यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे म्हणजे स्पाईन्स असतात. हो, आणि हे फक्त समुद्रात आढळतात. प्रचलनासाठी नलिकापाद म्हणजे ट्यूब फीट वापरतात, जे अन्न पकडण्यासाठीही उपयोगी पडतात. तारामासा, स्टारफिश आणि सी अर्चिन ही याची उदाहरणं. आणि आता असमपृष्ठरज्जू प्राण्यांमधला शेवटचा संघ, अर्ध समपृष्ठरज्जू प्राणीसंघ, फायलम हेमिकॉर्डाटा. याला असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राण्यांमधला दुवा म्हणजे कनेक्टिंग लिंक मानलं जातं. असं का? कारण यांचं शरीर शुंड, प्रोबॉसिस, गळपट्टी, कॉलर आणि प्रकांड, ट्रंक या 3 भागांत विभागलेलं असतं आणि श्वसन कल्लाविदरे म्हणजे फॅरेंजेल गिल स्लिट्सद्वारे होतं, जे समपृष्ठरज्जू प्राण्यांचं वैशिष्ट्य आहे. ओके. याचं उदाहरण आहे बॅलेनोग्लॉसिस. अगदी. तर हा झाला असमपृष्ठरज्जू प्राण्यांचा आढावा. आता आपण समपृष्ठरज्जू प्राणी संघाकडे म्हणजे फायलम कॉर्डेटाकडे वळूया. आपला संघ. याची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? पहिला आणि महत्वाचा आधार म्हणजे शरीरात पृष्ठरज्जू नोटोकॉर्ड असतो. श्वसनासाठी कल्लाविदरे किंवा फुफ्फुसे असतात. आणि चेतासंस्था? चेतारज्जू एकच, पोकळ आणि पाठीच्या बाजूस असतो. या संघात उपसंघ आहेत का? हो, 3 उपसंघ आहेत. पहिला युरोकॉर्डेटा. हे सागरनिवासी आहेत आणि अळी अवस्थेत फक्त शेपटीच्या भागात पृष्ठरज्जू असतो. उदाहरणार्थ हर्डमानिया. दुसरा उपसंघ आहे सेफॅलोकॉर्डाटा. हे लहान माशाच्या आकाराचे सागरनिवासी प्राणी आहेत आणि पृष्ठरज्जू शरीराच्या संपूर्ण लांबी इतका असतो. याचं उदाहरण आहे एम्फिऑक्सिस. आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचा उपसंघ आहे पृष्ठवंशीय म्हणजे वर्टिब्राटा. यांच्यात पृष्ठरज्जू जाऊन त्याच्या जागी पाठीचा कणा म्हणजे बॅकबोन येतो आणि शिर म्हणजे हेड पूर्णपणे विकसित झालेलं असतं. बरोबर. आता आपण या पृष्ठवंशीय उपसंघाचे वर्ग पाहूया. सुरुवात करूया. पहिला वर्ग आहे चक्रमुखी, क्लास सायक्लोस्टोमाटा. यांचं वैशिष्ट्य म्हणजे जबडे नसलेलं चुशीमुख. हो, जॉलेस सक्कर माउथ. त्वचा मृदू आणि खवलेरहित असते. उदाहरणार्थ पेट्रोमायझॉन आणि मिक्सिन. यानंतर आले मासे. हो, वर्ग मत्स्य म्हणजे क्लास स्पायसेस. हे शीतरक्ती म्हणजे कोल्ड ब्लडेड आहेत. पूर्णपणे जलचर, पोहण्यासाठी पर म्हणजे फिन्स असतात आणि श्वसन कल्याणद्वारे म्हणजे गिल्सद्वारे होतं. अगदी. रोहू, पापलेट, शार्क ही काही उदाहरणं. पाण्यानंतर जमिनीकडे म्हणजे उभयचर. बरोबर. वर्ग उभयचर, क्लास एम्फिबिया. हे पाण्यात आणि जमिनीवरही राहू शकतात. त्वचा ओलसर आणि बुळबुळीत खवले नसलेली असते. आणि श्वसन? पाण्यात त्वचेद्वारे आणि जमिनीवर फुफ्फुसांद्वारे. यांना बाह्यकर्ण नसतो, पण कर्णपटल असतं. बेडूक, टोड ही याची उदाहरणं. यानंतर येतात उत्क्रांतिक्रमानुसार पूर्णपणे भूचर झालेले पहिले प्राणी. सरीसृप, क्लास रेप्टिलिया, सरपटणारे प्राणी. यांची त्वचा कोरडी आणि खवलेयुक्त असते आणि हे शीतरक्ती आहेत. पाल, साप, कासव ही यांची उदाहरणं. जमिनीवरून आकाशात म्हणजे पक्षी. हो, वर्ग पक्षी, क्लास एव्हीज. हे पूर्णपणे खेचर म्हणजे हवेत उडण्यासाठी अनुकूलित झालेले आहेत. आणि हे उष्ण रक्ती म्हणजे वॉर्म ब्लडेड असतात. बरोबर. त्यांच्या अग्र उपांगांचे पंखात म्हणजे विंग्समध्ये रूपांतर झालेलं असतं आणि जबड्याचं रूपांतर चोचीत झालेलं असतं. श्वसन फुफ्फुसांद्वारे होतं. कबूतर, पोपट, मोर ही सर्व परिचित उदाहरणे आहेत. आणि आता शेवटचा वर्ग सस्तन प्राणी, क्लास मॅमेलिया. यांचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी म्हणजे मॅमरी ग्लँड्स असणं. हे सुद्धा उष्ण रक्ती आहेत. शरीरावर केस म्हणजे हेअर किंवा लोकर म्हणजे फर असते आणि मेंदू पूर्णपणे विकसित असतो. अगदी. मानव, वटवाघूळ ही सर्व याची उदाहरणं आहेत. काय विलक्षण प्रवास आहे हा, साध्या स्पंजपासून ते विचार करणाऱ्या मानवापर्यंत. आज आपण पाहिलं की प्राण्यांचं वर्गीकरण ही केवळ एक यादी नाही, तर ती उत्क्रांतीची एक मोठी गोष्ट आहे. हो, आणि ही गोष्ट अजूनही सुरूच आहे. बरोबर. आणि इथेच एक विचार मनात येतो. भविष्यात जनुकीय अभियांत्रिकी
म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग आणि DNA सिक्वेन्सिंग सारख्या तंत्रज्ञानामुळे हे वर्गीकरण पूर्णपणे बदलू शकेल का? हा एक खूपच रंजक मुद्दा आहे. कदाचित आज आपण ज्या प्राण्यांना दूरचे समजतो ते जनुकीय पातळीवर खूप जवळचे असतील, यावर नक्कीच विचार करायला हवा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच दर्जेदार अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सिरियस MPSC ॲस्पिरंट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.